तुमचं 2 पंच आपण बघतो एका बाजूला एज अरविंद सरांना त्यासोबतच संदीप दादा फुटाणे. सडक सुरू होतो. पहिलं गोलंदाज ट्रॅकवर झाला गोलंदाज विशाल. पहिलाच बॉल दुर्वेश साठी इनफिल्डच्या वरनं उडवलाय बॉल. फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार चौकार. चौकाराने स्वागत केलंय फलंदाज दुर्वेशने गोलंदाज विशालचं. याच मैदानावर सातत्याने खेळत असतो घेसर संघ. गावदेवी क्रीडांगण घेसर निलशेपाडाचं ऐतिहासिक मैदान. फटका इथेही चांगला. फिल्डर दूरवरनं पाठला करतो. चांगली फिल्डिंग अडवलाय बॉल आतमध्ये ढकलला. बॅकअप येतोय लॉंग ऑन वर तोपर्यंत 2 धावा. 2 वाचवल्या 2 मिळाला 2 धावफलक 6. तोंबोल 6 धावा. आगमन झालं आकाश भोईर यांचं. त्यांचं सरचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या इन ऍक्शन मध्ये दुर्वेश मडवी. फटका चांगला आहे. पाडल सूप केला. बॉल चालला स्क्वेअर लागला. फिल्डर धावतो. चांगली फिल्डिंग. पाठमोर धावत होता. बॉल अडवला आतमध्ये तोपर्यंत अजून 2 धावा. 2 अजून धावफलक पुढे 8 वरती. बॉल 3 धावा. 8 षटक सुरू आहे. पहिलं मेंटेनरी पॉवर प्ले गोलंदाज विशालचा. अंतरले संघ म्हटलं तर आमचा समालोचक मित्र विशाल पाटील त्यांचा आवाज आम्ही नेहमीच काहीशा स्पर्धेमध्ये ऐकत असतो. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यूट्यूब वर जर ते लाईव्ह बघत असतील तर सध्या इथे येतोय डॉट बॉल. धावसंघाला फलकावरती एकूण 8. पहिल्या बॉलवर चौकार नंतर 2 पुन्हा 2 नंतर डॉट. या बॉलवरती थोडं कमबॅक गोलंदाज विशालचं राहिले. केसऱ्यांकडनं घेऊन पुढचा बॉल येतोय. शॉर्ट मिडॉनला फिल्डर रनआउट. फलंदाज पलटलाय पुन्हा एकदा. कोणतीही धाव करण्याचा प्रयत्न दिसला नाही दुर्वेशकडनं. बॉल पुन्हा डॉट येतोय. शेवटचा बॉल ओव्हरचा गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आपण बघतोय विशालला. सुरू आहे षटक पहिलं मेंटेनरी पॉवर प्लेचं. मिड विकेट फिल्डर आहेत. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. शॉर्ट मिडॉन आतमध्ये असेल. बॅटच्या आतलीकडे बॉल मागे चाललाय. फिल्डर धावतोय. शॉर्ट लॉंग लेगचा चेंडूवरती येईल. उचलून फेकेल तोपर्यंत या 2 धावा. 2 धावा पुढे जाईल. मॅच डबल फिगर दुहेरी अंकाने. बिनबाद षटक संपन्न. पहिलं 10 धावसंघाच्या फलकावरती. फलकावरती 10. बॉलर अल्पेश. लचकट केलाय. फटका चांगलाय. मागे बॉल चाललाय. फिल्डर आहे धावतायत पण चेस होणार नाही. बॉल सीमा पार चौकार.
चौकार बघायला भेटला, अप्पर स्ट्रोक त्याला म्हटलं जातं. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने बॉल उडवला, चौकार मिळाला. 4 धावा धाफलकावरती एकूण 14. इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंगाने धाफलक सजले. कलात्मक स्ट्रोक सफल झाला, जागा बनवली, पॉवर प्ले सुरू आहे. माहिती आहे बॉल चाललाय पुन्हा एकदा. या अगोदर डीपिस्ट थर्डमॅन आणि आता फाईन लेगच्या बाहेर 4. दिले बॉल दिले, 2 नेले. पाण्याच्या तिथे पाणी साठले कसलं रे आता अचानक. चौकार येतो, पुन्हा कलात्मक स्ट्रोक, पुन्हा बॉल आता साला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर येतोय. डीप मधनं येऊन उचलून फेकेल तोपर्यंत फक्त सिंगल. एकण्याचा फलक चालला पुढे. फलकावरती बघतोय एकूण धावा 19. 3 बॉल 19 धावा. अल्पेश 3 बॉल मध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाज विशालने. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अल्पेशने खर्च केले 9 बॉल झाले. 3 पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. स्ट्रायकेटला दुर्वेश मडवी. गोलंदाजच्या ट्रॅकवर पुन्हा अल्पेश कोळेगाव वाईनकडनं सज्ज होतोय. फिल्डिंग मध्ये बदल, कारण की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये स्वीपर कव्हर डीप मध्ये असेल. त्यानंतर लॉंग ऑन असेल एक फिल्डर स्क्वेअर लेग. व्हाईट बॉल अवांतरची धाव ऍड केली जाईल. धाव फलकावरती 20. 3 बॉल 20. गोलंदाज अल्पेशचा खराब चेंडू बघायला भेटला का, थोडं का होईना मागडं षटक ठरत चाललंय, कारण की 3 बॉल मध्ये 10 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल हो पाडल स्वीप, पण फिल्डर आहेत. प्रोडक्शन दिलं गेलं डीप स्क्वेअर लेगला. दुर्वेश साठी मिळेल फक्त सिंगल. या एकण्याचा फलक जाईल पुढे. धाफलकावरती एकूण 21 धावा. बिनबाद 21 धाफलकावरती. गाव द विकेट संघ घेसर या संघाची नाणेफेकी जिंकली होती अंतरले संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली होती, पण या ओव्हरचा विचार केला 4 मध्ये 11 आले. तिथे बॉल सोडून दिला. स्विच इट करायचं होतं. शेवटच्या मोमेंटला बॅट फिरवली होती, स्विच इट केलं होतं. फटका नवनाथला खेळायचं होतं, पण चेंडू आणि बॅटचा आवाज संपर्क नाही. लेग ऑफ स्टिकच्या खूप बाहेर जाणारा चेंडू होता. वाईट. अवांतर धाव सुद्धा मिळाली. बॅटच्या हातलीकडे घेतली. बॉल 30 सेकंडच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मधनं धावतोय. सेकंडचा कॉल आणि दादा रन आउट. फलंदाज होतोय बाद. दुर्वेश मडवीच्या स्वरूपात लागतो हा पहिला धक्का घेसर संघाला. ड्राइव्ह केला बॉल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर होता. मिळाली सिंगल. षटक संपन्न झालंय. दुसरं 2 षटकाखेर 1 गडी बाद. धावा फलकावरती एकूण 25. सॉरी माफ करा, धावा आहेत 24 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 होत्या, या ओव्हरमध्ये 14 आल्यात.
थोडीशी मिस्टेक झाली होती ती सुधारली गेले. सो 24 धावा आहेत. षटक संपन्न 2 धावा धापलकावरती 24 गडी बाद 1. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज ट्रॅक वरती आला. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल. उसाला दुआ समोर गोलंदाज नवनाथ आहे. सोडून दिला वेल लेफ्ट. अंपायरचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. अवांतरने 25 धापलकावरती धावा. खराब बॉलने सुरुवात डावाची या षटकाची. 25 झाल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. केसरगाव यांकडनं थोडासा रनविरोधम मध्ये अडथळा निर्माण झाला. बेल्स हवेने पडल्यात. हवेचा दबाव अंपायरने सांगितलंय डेड बॉल. पुन्हा गोलंदाज रनवे रिदम वरती. चित्र खूप वेळेला बघायला भेटतं क्रिकेटमध्ये. कधी कधी बेल्स आपोआप पडतात. धावा धापलकावरती कोण 25. पहिला बॉल घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा या ओव्हर मधला विशाल. सेकंड स्पेल मध्ये यॉर्कर. अपील मध्ये उत्साह खूप होता. पायची सडी अपील पंचांना एक्झॅक्टली सांगितलं ऑफ स्टिकच्या बाहेर. लेग बायची धाव. धाव फलक 1 पुढे जाईल. 26 धावा धाव फलकावरती. स्पर्धा आपण बघतो जयगावदेव क्रिकेट संघ कोळेगाव आयोजित जयगावदेव चषक 2025 पहिलं पर्व. केसरगावचं ऐतिहासिक ग्राउंड. त्या मैदानावरती सातत्याने अनेक स्पर्धा होत असतात. तिथेच मात्र कोळेगावची स्पर्धा सुरू आहे. ऑलिम्पिक कार्पेट बॉट चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. तोपर्यंत मिळालेली फक्त एक धाव. 1 ने धापलक पुढे चाललंय धापलकावरती. आपण बघतो धावा एकूण 27 27. 2 बॉल 27 धावा धापलकावरती आहेत. नवनाथ खेळतो मैदानासमोर. 2 चौकाराच्या बॅटमधनं आलेत. ऑलिम्पिक कार्पेट बॉल पुन्हा स्क्वेअर लेगला चाललाय. फिल्डर तो स्क्वेअर लेग वरनं उचलून फेकेल. तोपर्यंत अजून एक सिंगल. एकेरी दुहेरीने धापलक आता हलत ठेवले. कारण की माहिती आहे जेव्हा जेव्हा चांगला बॉल होतो तेव्हा तेव्हा ही सन्मान देऊन खेळणंही खूप गरजेचं. कारण की क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल. त्या सिंगल डबलला तर प्राधान्य दिलं जातं मैदानाच्या आतमध्ये. त्या सिंगल डबलने स्कोर बोर्ड हलते ठेवलं. दोन्ही फलंदाजाने मोठे फटके येत नाहीयेत. सो एकेरी दुहेरीने धापलक आता पुढे चाललाय. पण सध्या इथे मोठा फटका खेळायच्या नादात बॉल चाललाय लॉंग ऑफच्या वरनं. फिल्डर होते प्रयत्न पुरे. त्याचा आवाका बाहेर. बॉल सीमा पार. षटकार. गोरखच्या बॅट मधनं आलाय. षटकार. फटका इथेही चांगलाय. फिल्डर दूर वरती आहेत. सुपर कव्हर वरती येईल. थड्या सगळ्याचा आचमत ना तोपर्यंत या 2 धावा. पहिल्या 3 बॉल वरती 4 आणि नंतर 2 बॉल वरती 8. चेंडू झाले कोणा षटकात दिल 5 धावा धापलकावरती 36. शेवटचा बॉल षटकात दिल गोलंदाज विशाल. पुन्हा लिटकेट करायचा होता. लाईन प्लेन बघावे लागेल. यस इट इज अ व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा येतोय. पंचांचा जमिनी समांतर. खराब चेंडू. खराब डिलिव्हरी. या षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल बघायला भेटतोय. अवांतरने धापलक 37. 1 बॉल अजून बाकी आहे सगळ्याला. गोरख खेचून मारलाय ऑन साईडला मिड विकेटच्या वरनं. बॉल जाईल सीमा पार. गोरखच्या बॅटमधनं येतो हा दुसरा षटकार.
तीन षटका अखेर धावसंघाच्या फलकावरती 43. .33 सरासरीने धावा फलकावर लागला देखून आपण बघतोय ते म्हणजे 43. षटकाला सुरू होते गोलंदाज येतोय सर्वे चौथ्या ओव्हरला. हो फटका चांगला, तेवढीच चांगली फिल्डिंग, फाईन लेगला फिल्डर आपण बघतोय यतीन तिथे उभा होता. कॅच घेण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता पण थोडा दूर होता. खूप कठीण असतं कधी कधी असं झेल घेणं सुद्धा. सिंगल हँडेड त्याने कलेक्ट करायचा प्रयत्न, बॉल अडवला जरूर. मिळाली एक धाव, एक फलक पुढे जाईल धावफलकावरती 44. ओ तो फटका चांगला ऑलांदी कार्पेट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतो मिड विकेट वरनं, चेंडू उचलून फेकेल जबरदस्त. सेकंडचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावफलक चालले पुढे धावफलकावरती 46 धावा. चेंडू झाले 2 बॉल 46. गोलंदाज सर्वेश कोळेगाव इन कडनं सज्ज होतोय. फुलार यांचा बॉल, फटका चांगला आहे. स्वीपर कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर दूर वरती आहेत, चे सोडणार नाही त्यांना. बॉल सीमा पार. गोरखच्या बॅटमधनं अजून एक चौकार. चौकाराने धावसंख्या जाईल पुढे धावफलकावरती एकूण धावा 50. 50 ऑन स्कोर बोर्ड. 50वा केसर संघाच्या धावफलकावरती एक गडाच्या बहुमधल्यामध्ये. हो पुन्हा एकदा त्या दिशेने फटका, पण आता फिल्डर आहेत. या अगोदर फिल्डर थोडासा डीपला होता, डीपीच्या पॉइंटच्या दिशेने होता. आता तो स्वीपर कव्हरला सज्ज केलाय. मिळालेली धावा एकच, एक धावफलक चालले पुढे धावफलकावरती एकूण धावा 51. चेंडू झाले या षटकातील 4 बॉल 51 धावा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चौथ्या षटकातील गोलंदाज सर्वेश चांगली गोलंदाजी करतोय. 8 धावा त्याने केलेत खर्च आतापर्यंत. हो बॅटची कडा, बॉल मागे चालला. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल टप्पा पडला, बाउन्स झाला जागेवरती. डॉट बॉल येतोय धावा धावफलकावरती 51. शेवटचा बॉल गोलंदाज सर्वेश. चांगले कमबॅक या ओव्हर मध्ये. हो चांगला बॉल होता. ओव्हर पिच टॅप करून बॉलला हलका त्याने खेळलाय. सेकंडचा कॉल नवनाथने दिलाय, नकार येतोय आणि मिसफिल्ड. बॅकअप दूर वरती, आता बॅकअप येईल मिड विकेट डीप वर तोपर्यंत धावा 2 आणि इथे बॉल पुन्हा सुटलाय पण नकार येतोय. षटकाचा मन 4. त्या षटका धावसंख्याच्या फलकावरती एक गडाच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. अजून 6 बॉलचा खेळ इथं आता असेल शिल्लक. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वाईड येतोय. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज गिरीश. खराब बॉलने सुरुवात. धावा धावफलकावरती 54. सेकंडला गोरख. हो बॉल हवामध्ये. फिल्डर आहेत
शॉट मिड ऑफ जजमेंट थोडस चुकलं, चाचपडला होता, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा सुद्धा मिळाल्या. सोपा झेल ड्रॉप गोरखला इथनं जीवदान. धावा फलकावरती एकूण 56 धावा. बॉल 1, 5 बॉलचा खेळ असून बाकी आहे. घेतलं का वाईट कडनं गोलंदाज आपण बघतोय. गोलंदाज ट्रॅक वरती गिरीश सोडून दिलाय. पंच आमच्याकडे तर वळतील, सांगतील की आई बॉल असेल. वाईट अवांतरने दाफलक जाईल पुढे. पुन्हा एकदा दाफलकावरती बघतो आपण धावा एकूण 57 बॉल झाले तिथे फक्त आणि फक्त 1. या पुढची मॅच कौसा त्याच्या विरोधात उंबारली. सो उंबारली संघ उपस्थित नाही. लॉंग ऑनला बॉल चाललाय. गोरखला स्ट्राईक हवी आहे. 9 सेकंदांवर सोडली आहे त्याने स्ट्राईक. डेंजर एंडला तो धावत होता, त्याच दिशेने फेकी गेली होती पण कलेक्टिंग झाली नाही ती हवी तशी. थोडासा बॉल दूर होता तोपर्यंत मिळाला धावा. 2 धाफलक पुढे जाईल. धाफलकावरती एकूण धावा 59, 59. 2 बॉल 59 धावा. हो पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा वाईट बॉल. तिसरा वाईट बॉल या ओव्हरचा. वाईट 2 वाईट 2 पुन्हा वाईट. समीकरण आहे 5 बॉल आतापर्यंत टाकले गोलंदाज गिरीशने. फक्त 2च बॉल लिगल डिलिव्हरी, 3 वाईट. 7 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला. फुल टॉस फिल्डर आहे. डाऊन दी बॉल लॉंग ऑन वाईड मध्ये डिप्लाय जाईल. संपलाय गोरखचा खेळ. न्यू फलंदाज आकाश भोईर मैदानामध्ये संदीप फुटाणे यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय. ते म्हणजेच फलंदाज आकाश साठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि स्विच इट जर रिव्हर्सचा षटकार आला तर 2000 रुपये. याच मैदानावरती सतत प्रॅक्टिस, याच मैदानावरती खेळ करत असतो आकाश. या मैदानाचा आराखडा त्याच्याकडे नेहमीच असेल. हो लेचकिट केला बॉल. फिल्डर आहे तिथे म्हणेल फक्त सिंगल धाव. 1 पॉइंट वरती बॉल गेला. धावत 9 सेकंडला बॉल हवामध्ये. गॅप खूप मोठी आहे. धावतात फिल्डर, पाठलाग सुरू आहे. शेवटच्या मुमेंटला बॉल आतमध्ये ढकलला, अडवला तोपर्यंत 2. तिसरीचा प्रयत्न आकाशला स्ट्राईक आता पुन्हा मिळते आणि 3 धावा दाफलकावर. 3 धाफलक पुढे जाईल. धाफलकावरती 64 धावा धाफलकावरती. 5 बॉल धावा धाफलकावरती एकूण 64. 5 बॉल 64 धावा धाफलकावरती. शेवटचा बॉल या ओव्हरचा. या बॉलवर षटकार आला तर 1000 रुपये. रिव्हर्सचा षटकार आला तर 2000 रुपये. आकाश भोईरसाठी संदीप जे फुटाणे यांच्याकडनं जे सध्या तरी आमचे स्क्वेअर लेगचे पंच आहेत. तोच प्रयत्न केला आकाशने आणि डॉट बॉल येतोय. डाव संपलाय आणि षटक संपन्न. 5 धाव थांबला. 64 वर गडी बाद झाले. 2 करायच्यात आता इथनं 65 धावा येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये. गावदेवी क्रिकेट संघ अंतारली या टीमला ऐकवात खेळतात दुसऱ्या डावामध्ये कॉम्बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. आवाज दहिसरचा सौरभ पाटील यांना.
सन्मान दिला पहिल्याच बॉलला. दुर्वेश मडवी बॉलिंग ट्रॅक वरती सलामीची जोडी अल्पेश आणि गणेशला तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर गोरख आहेत. बॉल वरती जोपर्यंत येतील तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा. 2-2 खेळला सुरुवात केली. अल्पेशनं संघाचा श्रीगणेश उघडलाय. टीम अंतरली पोहोचली आहे 2 या आकड्यावरती. 13ची सरासरी प्रति षटकामध्ये 65 लक्ष पार करायचं. उत्तरार्धामध्ये अंतरलीला. षटकातील पुढचा बॉल. लोअर फुल टॉस. बॉल उंच गेला. कॅच पर्यंत पोहोचतील का. बॉल चालला स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या दिशेला पहिला टप्पा घेत सीमा पार चौकार. चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. बॅटच्या वरच्या भागाला बॉल लागला. वेगानं बॉल सीमा पार चौकाराला. षटकातील पुढचा बॉल. फटका बॅकफुटला जाऊन बॉल चाला बॉन्डलाईच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला वेगानं फिल्डर धावतोय त्याच्या वाक्याच्या बाहेर. सीमा पार लागोपाठचा दुसरा बुलेटवर चौकार 4. लाईन पाहावी लागेल. तुम्ही पाहता पडल्यानंतर स्टॉपवरनं बॉल गेला. डॉट बॉल आला. धावा धावपलकावरती 10 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल. उडवला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग तुम्ही पाहता सूरजच्या कडनं या बॉल वरती. इथे तुम्ही पाहताय काय घडलं. दुसऱ्या गेंदला विकेट मिळाली असती. या बॉल वरती मिळतात धावा. 2-2 षटक क्रमांक इथे संपलं पहिलं. लक्ष 65 धावा धावपलकावरती 12. षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला आकाश भुईर. पहिलाच बॉल चालला लॉंग ऑनला. तिथे फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा. 2-2 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती जनसंख्या 14 या आकड्यावरती. P2चा दुसरं षटक प्रगती पथावरती. इनफिल्डच्या बाहेर तुम्ही 3 फिल्डर मिड विकेट लॉंग ऑन. त्याच्यानंतर तुम्ही
कव्हर लाईक फिल्डर पाहता नवनाथला. या षटकातील पुढचा बॉल इथे यस्ता उद्ध्वस्त गेला. यू मिस आउट अनफॉर्च्युनेटली हिट. यस्ताला घेतलंय चुंबन. विकेटचं बदन. फलंदाज बाद. पहिला धक्का लागला गणेशच्या स्वरूपात. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती विशाल वडवी. टीमचा कॅप्टन लिडिंग फंड मैदानामध्ये उतरलाय. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी. आडव्या बॅटनं खिचला. बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. वेगानं फिल्डर आला. थोडी मिसफील झाली. याचा फायदा लगेचच 2 धावा पूर्ण. 2 न खेळला सुरुवात केली विशालनं. संघ जाऊन पोहोचला अंतारली. धावा धावपलकावरती 16 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. बॉल चालला मिडॉनला. एका हाताने बॉलला कलेक्ट केला. फेकला. तोपर्यंत 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 17 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. पायना बॉल स्टॉप केला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. का फिल्डिंगचा दर्जा तुम्ही पाहिला आकाशचा. या षटकातील अजूनही 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये हो गया तुम्ही 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. 1 विकेट देखील आकाश भोईरला मिळाली आहे. आणि या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या ते तुम्ही पाहताय 12. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल. 1 टू गो. वाईड बॉल. लेग स्टिंगला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 18 या आकड्यावरती 18 धावा. पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर फलंदाज अल्पेशला तुम्ही पाहताय. फटका इथे चांगला होता. शॉट ऑफला शेल देखील तेवढा अप्रतिम पकडला. फिल्डर स्वप्नील भोईरनं टीपला झेल. आणखीन एक सफलता मिळते आकाश भोईरला. आणि सेकंड विकेट डाऊन अंतारलीला. दुसरा धक्का अल्पेशच्या स्वरूपात. दोन्ही सलामीवीर बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा आला दुर्वेश वडवी. बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळते धाव. एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकामध्ये तुम्ही पाहता 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च 12 केल्या. दुर्वेशनं पुन्हा त्याला मतीत केलाय. लोअर फुल टॉस
उडवला बॉल लॉंग ऑफचा फिल्डर एका हातानं कॅच वॉड कॅच काय झेल पकडला एका हातानं आदेशनं पकडला झेल संपला बॅट्समनचा खेळ विकेटचा पतन जेल कॅरी केला ऑल अधिकार फेड बॉल झाला मिड विकेटला गोरख आला तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगल सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धाबाधाव फलकावरती 20 या आकड्यावरती बलमोठं लक्ष 65चं हाणामारी करायला हवी टीम अंतारलीच्या बाजूनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी दुर्वेश शिवत असताना तुम्ही पाहता विशाल बडवी होईल का आक्रमण या षटकामध्ये हा बॉल खूप चांगला समोर ठेवण्यात आला ऑफस्टूनचा यॉर्कर तुम्ही पाहिला बॉल बीट करून गेला विशालला विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला धाबाधाव फलकावरती 20 षटकातील पुढचा बॉल पाचातला करा विकेट कीपर इथे तुम्ही पाहता पकडला झेल संपला मैदानावरती विशाल बडवी साकील मोठी विकेट यावर्षी मला नेलो हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला षटक संपला तिसरं यशस्वी षटक तुम्ही पाहिला पहिल्या षटकामध्ये 12 आल्या तरी दुर्वेशला का आणलं जात आहे यासाठी कारण की इकॉनॉमिक्स गोलंदाजी त्यानं हाताळली आहे अवघ्या 2 धावा 2 विकेट स्पेल त्याचा इथे समाप्त झाला 2 ओव्हर फेकत असताना 14 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट धाबाधाव फलकामध्ये तुम्ही पाहता 20 आणि लगेचच ड्रिंक्स ट्रॉली पाणी लगेचच घेऊन जायचं 12वा खेळाडू पाणी लगेचच घेऊन जायचं आणि ऐकूया दुपारी 17 मध्ये डीजेच्या माध्यमातून एक संगीत पुढच्या 2 ओव्हरमध्ये त्याला आपण कॉमेंट्री करू या गोरखदादा तुमचं देखील स्वागत हॅलो
तर धाव संख्या धाव पलकावरती 20 आणि चौथ्या षटकामध्ये आमंत्रित केलाय राईट हँडेड गोलंदाज अनंत पाटील. गोलंदाजी मार्कवर राईट टेम्पो ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ते क्षेत्ररक्षक आहेत नवनाथ पाटील आणि एकच धाव आणि एक धावाने धावसंख्या हलकीशी पुढे सरकली 21 वरती. आणि ते बॅटच्या आतमधली कडा डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु मिस झालाय. डॉट बॉल. चांगली स्पर्धा एन्जॉय करतोय जय गावदेव क्रिकेट संघ कोलेगाव. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थरार MTCच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक बघतात त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. आणि हा बघा ऑफ साइडला चेंडू मारलेले आहे तिथे नवनाथ पाटील आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव आणि एका धावाच्या मोबदल्यात 22. तिसरा चेंडू 22 धाव. परत एकदा कट करायचा प्रयत्न परंतु चांगली लेंथ आणि लाईन. डॉट चेंडूची समाप्ती. परत एकदा धाव संख्या 22. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे चौथ्या षटकातील. फुलटॉस लोअर फुलटॉस ते क्षेत्ररक्षक आहेत दुर्वेश मडवी लॉंगॉजच्या दिशेतून धावून येत आहे आणि झेल ड्रॉप आणि उचले फेकेल तोपर्यंत एकच धाव. 23 धावा धावसंख्या. शेवटचा चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट स्विच इट केला परंतु डॉट लेग बाईटच्या स्वरूपात डॉट चेंडू आणि चौथ्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या 23. तर बघा शेवटचा षटक फेकण्यासाठी सज्ज दीप मात्रे लेफ्ट हँडेड गोलंदाज. लेफ्ट आर्म राउंड विकेट. आणि हा बघा ऑन साइडला लॉंगॉच्या दिशेला तिथे धीरज बागरुलकर आहेत परंतु बॉल जाईल डोक्यावरून 1 बाउन्स चौकार. पहिला वर्ष लेफ्ट आर्म राउंड विकेट. परत एकदा लॉग ऑन साइडच्या दिशेला ते सुजल भोईर आलेले उचलून फेकेल तोपर्यंत एकच धाव आणि खूप वेळापासून षटकार आलेला नाहीये. सिंगल डबलला जास्त महत्व. इतने स्कोर पुढे चाललाय 28. इथे सफल झालाय तिथे केदार पाटील होते फाईन लेगच्या दिशेला सीमा पार चौकार.
शिल्लक अजून या षटकातले, या इनिंगचे, या मॅच मधले. चं लक्ष, खराब बॅटिंग पाहायला मिळाली इथे. आतली कडा, तिथे केदार पाटील आहेत, चांगली फिल्डिंग. आनंद पाटील खूप कमी वयाचा आहे क्षेत्ररक्षक, तो म्हणजे केदार पाटील आता 10वीला आहे. आणि हा बघा क्षेत्ररक्षक आहे तिथे सूरज खंडाले, चुकी, हा फटका आणि चौकार, षटकार.